Yes, very good morning to all. Harsh, Kanishka, Madhur. Yes, last time आपला पाठ झालेला कवर्ड. लास्ट टाइम कव्हर केलेलं कोलिनियरिटी, कोप्लिनियरिटी, राईट, लिनियर कॉम्बिनेशन्स. हा पाठ लक्षात ठेवायचा आहे. 3 पैकी एक क्वेश्चन शक्यतोवर विचारला जातो. कोलिनियरिटी, कोप्लिनियरिटी, त्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन्स, राईट. हे क्वेश्चन्स नॉर्मली विचारले जातात. Start with the new section, that is section formula. Make the title section formula. इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन ऑलरेडी तुम्हाला नोन आहे, थेरम म्हणून विचारलं गेलं या आधी. सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. आठवा काय होतं, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. 2D मध्ये x1 y1 ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, x2 y2. समजा p divides ab in the ratio m:n असं असायचं पूर्वी, राईट. सांगा मग p चे कोऑर्डिनेट x, y कसे डिफाइन होतात. हाऊ टू डिफाइन द कोऑर्डिनेट्स ऑफ p, x and y. हाऊ टू डिफाइन द कोऑर्डिनेट्स ऑफ p, x and y. कोण सांगतं? What is the x and what should be the y? x काय असेल, y काय असेल. x काय असेल आणि y काय असेल. येस, करेक्ट, व्हेरी गुड, बरोबर आहे मधुर. इथला जो m आहे तो x2 ला जातो. इथला जो m आहे तो x2 ला मल्टिप्लाय होतो. m into x2, n into x1, n into x1, बरोबर आहे का. त्यानंतर m into x2 n into x1 divided by m plus n, करेक्ट. त्यानंतर m into y2, m into y2 plus n into y1, n into y1 divided by m plus n. या पद्धतीनं काय काढू शकता, कोऑर्डिनेट्स ऑफ p काढू शकता, which divides ab in the ratio m:n. p हा जो कोऑर्डिनेट आहे ab ला काय करतो, डिवाइड करतो. किती रेशो मध्ये, m:n रेशो मध्ये. तसं जर असेल तर हा m x2 ला मल्टिप्लाय, हा n x1 ला मल्टिप्लाय, करेक्ट. त्यानंतर m plus n. हा जर मिड पॉइंट असेल तर, if the p is the midpoint of ab, simple, if p is the midpoint of ab, then x becomes x1 plus x2 divided by 2, that is x2 plus x1 divided by 2, and y is y2 plus y1 divided by 2. अगदी सिंपल पार्ट, राईट. m आणि n किती, येस अम्मय, करेक्ट. m आणि n किती, रेशो बाबतीत 1:1, 1:1 रेशो फॉर्म होत असेल तर या पद्धतीने आपण लिहितो. वेक्टर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे वन मोर पॉइंट, 3D. वेक्टर जनरली युटिलाइज 3D साठी होते. वन मोर पॉइंट, करेक्ट. वन मोर पॉइंट ऑफ द पी. काय वाढलं रे, एक पॉइंट वाढलं. m into x2 n into x1 n plus n, ते तर तेवढंच आहे, फक्त z इन्क्रीज झालं. m into z2 n into z1 divided by
m plus divided by m plus n divided by m plus n. Z एक इन्क्रीज झालं त्याच्यामध्ये, Z इन्क्रीज झालं त्याच्यामध्ये, करेक्ट? समजतंय का? 3D जॉमेट्री मध्ये काय होतं, Z चे एनरोलमेंट, Z चे एनरोलमेंट. क्लिअर? हाच कन्सेप्ट आपल्याला सेक्शन फॉर्म्युला म्हणून आहे, पुढे सेक्शन फॉर्म्युला म्हणून आहे. क्लिअर आहे? ऑलरेडी बेसिक झालेले तुम्हाला, फक्त तुम्हाला वेक्टर फॉर्मेशन मध्ये आणायचं. काय होतं वेक्टर फॉर्मेशन मध्ये? हा झाला ए वेक्टर, हा झाला बी वेक्टर, करेक्ट? हा झाला पी वेक्टर. त्याला आपण जनरली आर न डिनोट करतो, आर न डिनोट करतो. म्हणून लिहिताना पी न लिहिता डायरेक्टली आरच, पी न लिहिता आरच. वेगळं काहीच करत नाहीये, वेगळं काही शिकवत नाही, आहे तोच पार्ट आहे, फक्त 3D म्हणून आलेला आहे. काय होणार या ठिकाणी सांगा बरं? वेक्टर मध्ये जर आर हा वेक्टर काढायचा असेल तर आर बार इक्वल टू आर डिवाइड्स ए बी इन द रेशो एम इज टू एन, एम इंटू बी. लक्ष द्या, एम कडून बी कडे जायचं आहे, एम इंटू बी, एम इंटू बी प्लस एन इंटू ए कडे यायचं, एन इंटू ए डिवायडेड बाय एम प्लस एन. क्लिअर? क्लिअर का? फक्त लँग्वेज चेंज, लँग्वेज फक्त चेंज करून घेतलाय. एम बी एन ए ला मल्टिप्लाय डिवायडेड बाय एम प्लस एन. ए काय बेसिकली? ए लिहिण्याची पद्धत, वेक्टर ए इक्वल टू x1i y1j z1k, z1k. What is the b vector? x2i y2j. कोऑर्डिनेट सारखंच आहे, काहीही वेगळं नाही. काय डिफरन्स वाटतंय? काय डिफरन्स वाटतंय का? डायरेक्शनल फॉर्म असल्यामुळं फक्त कंपल्सरी, येस, मिड पॉइंट मध्ये पण झेड राहणार, काही शंका नाही. एम बी प्लस एन ए एम प्लस एन. कुठं फरक पडतो? ऍडिशनला फरक पडणार नाही, सबट्रॅक्शनला पडतो, सबट्रॅक्शनला पडतो. त्यामुळं इथं कंपल्सरी निगेटिव्ह साईन. आता तुम्ही ही टर्म इकडं, ही टर्म इकडं पॉझिटिव्हला लिहू शकता, निगेटिव्हला लिहू शकत नाही, निगेटिव्हला लिहू शकत नाही, हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह असेल तर एमबी काय आणि एन ए काय अल्टर्ड केले तरी चालतात, इकडून तिकडं मल्टिप्लाय आणि तिकडून इकडं मल्टिप्लाय. सो ए बी असेल तर, ए बी असेल तर एम इज टू एन रेशोला एन इंटू ए एम इंटू बी असं मल्टिप्लाय. ए बी वेक्टर कसं लिहितो पण आपण? ए बी इज बी बार मायनस ए बार, करेक्ट? बी बार मायनस ए बार. त्यामुळे बी पहिले नंतर ए आलं, निगेटिव्ह मध्ये समजतं पहा, बी पहिले नंतर ए आलं. वेक्टर ए बी, वेक्टर ए बी रेशो एम एन, रेशो एम एन, वेक्टर ए बी रेशो एम एन. याचा अर्थ इथं निगेटिव्हला समजतो, याचा पर्पज निगेटिव्हला समजतो, पर्पज निगेटिव्हला समजतो, त्याच्याशिवाय शक्य नाही आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही. मिनिंग क्लिअर आहे? मिनिंग क्लिअर आहे का? थेरम लिहिता येईल का? थेरम लिहिता येईल का? ट्राय करा, ट्राय करा. पेज नंबर 152 काढा प्रत्येकाने, पेज नंबर 152 काढा. कन्सेप्ट जो तुम्हाला 10th मध्ये होता, 9th मध्ये होता, मिड पॉइंट फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, अगदी सेम सगळं, फक्त दोनच कोऑर्डिनेट असायचे, दोनच कोऑर्डिनेट. आता किती? आता किती? 3, x1 y1 z1. काय काय होतं? पॉझिटिव्हला तुम्ही अल्टर लिहिलं तरी चालतं, निगेटिव्हला नाही जमणार, निगेटिव्हला नाही चालत, निगेटिव्हला नाही चालत. एम बी मायनस एन एच पाहिजे कंपल्सरी, रेशो एम एन. वेक्टर इकडून इकडे वाचायचं कधी पण, ए बी, वेक्टर ए बी रेशो एम एन. एवढं डिफरन्स तुम्हाला वेक्टर बाबतीत लक्षात ठेवायचं. दिस रेशो माइंडेड, माइंडेड. ए बी वेक्टर कसं लिहितो आपण? बी बार मायनस ए बार. तसं इथं झालं, बी बार मायनस ए बार, वेक्टर ए बी रेशो एम एन. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात मेजर आहे या कन्सेप्ट मध्ये. पेज नंबर 152 स्टार्ट. पटकन थेरम लिहायला घ्यायचा. काही समजून देण्यासारखं फारसं पॉइंट नाहीये त्याच्यामध्ये. कोलिनिरिटीचा कन्सेप्ट वापरलाय आणि थेरम परत प्रूव्ह केलेला आहे त्यांनी, आणि प्रूव्ह हे करायचंय, प्रूव्ह हे करायचंय जे की समजून सांगितलंय तुम्हाला. स्टार्ट टू राईट द थेरम. पटकन थेरम लिहायला चालू करायचं. 152 पेज नंबर 152. क्विक क्विक फास्ट. डायग्राम काढा ती, थेरम
R is the point on the line segment AB. R is the point on the line segment AB. Correct? AR and RB are in the same direction. AR, RB काय आहेत? Same direction मध्ये आहेत. AR, RB same direction मध्ये आहेत. AR M आहे. RB N आहे. दोघांचा रेशो घेतला. दोघांचा रेशो घेतला. पेज नंबर 152. Page number 152, section formula. Page number 152, section formula. Page number 152, section formula. राईटअपच्या फॉर्मॅलिटीज आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं वेक्टर हा चॅप्टर एसे रायटिंग सारखा आहे. नुसतं एसे रायटिंग सारखं लिहावं लागतं. बोर्डला त्याच्याशिवाय मार्क मिळणार नाही. परत सांगतोय, माझं काम आहे तुम्हाला हे समजून सांगणं हे काय प्रकार आहे फक्त आणि कसा इम्प्लिमेंट करतात. दॅट इज द वर्क ऍक्च्युअली. हे विसरून चालणार नाहीये. थेरम लिहिणं म्हणजे डॉट लिहिणं. डॉट जसं आहे पुस्तकात तसं लिहिणं. शेवटी फक्त समजून लिहिलं तर कदाचित त्याचा उपयोग होईल, नाही फक्त मार्कांसाठी होईल म्हणते. तसं करू नका. त्यामुळे समजून लिहायचंय. एकदा लिहा, आता एकदा लिहा आणि क्लिअर करून टाका त्याला. एकदाच लिहा, व्यवस्थित लिहा, फक्त समजून व्यवस्थित लिहा. ते जसं तसं लिहावं लागणार, त्याला काही ऑप्शन नाही आहे. थेरम म्हटलं की आपल्या मनाने इकडून तिकडे तिकडे इकडे काही करता येत नाही. बोर्डवाले खडूस असतात, माझ्यासारखे मास्तर असतात. ते मार्क देणार नाहीत तुम्हाला. मार्क देणार नाहीत तुम्हाला ते त्याच्याशिवाय. एकदम खडूस टीचर्स असतात. जसं आहे तसं लिहायचं. त्याच्यामुळे ऍज इट इज झेरॉक्स कॉपी मारा, तसं काही नाहीये. नोटेशन चेंज करून बरेच जण लिहितात. पर्पज आणि मिनिंग तोच असतो. मिनिंग तोच असतो. राईट. काय सांगायचंय या ठिकाणी? AR आणि RB यांचा जो रेशो आहे तो M/N आहे. रेशो M/N क्रॉस मल्टिप्लाय होतं या ठिकाणी. N इंटू AR वेक्टर आहे बेसिकली, तो इक्वल टू M इंटू BR. M इंटू RB, नॉट BR. M इंटू RB वेक्टर आहे बेसिकली. सेम डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड पार्ट सेम डायरेक्शन मध्ये, along the same direction, right? AR आणि BR. हाऊ टू राईट? R बार मायनस A बार. O लिहिणार नाहीये मी या ठिकाणी. B बार मायनस R बार. B बार मायनस R बार. So N into R bar, N into A bar, M into B bar, M into R bar. हा निगेटिव्ह, या साईडला पॉझिटिव्ह. N into R, M into R, MB plus NA. काय कॉमन? R कॉमन. M plus N, MB होता इथं. MB, NA हा डिनॉमिनेटर मध्ये. संपलं ते. Got it? फास्ट लिहायचं. फास्ट लिहायचं.
झालं का लिहिणं? टेक्स्टबुक मधून लिहायला सांगितले तुम्हाला. ओके, युनिट टेस्ट असेल आता. कॉलेजची एक्झाम म्हणजे युनिट टेस्ट. चॅप्टर्स एकदा चेक कर. कन्सेप्ट कळाला का? आहे का? सेम आहे का? सेम आहे. होतं का प्रिव्हियसली? प्रिव्हियसली होतं का? 10th मध्ये होतं का हे? फक्त वेक्टर लँग्वेज मांडायची आहे. 9th. ओके, सीबीएसई 9th ला होतं का? फक्त एक लक्षात ठेवा, हा एम कंपल्सरी बी ला, हा एन कंपल्सरी ए ला. पॉझिटिव्ह असल्यास फरक पडणार नाही, निगेटिव्ह असल्यास पडतो, म्हणून सवय तशी ठेवायची. वेक्टर ए बी रेशो एम एन, वेक्टर ए बी, वेक्टर राईट टू लेफ्ट, रेशो लेफ्ट टू राईट, असं लक्षात ठेवायचं. आणि हे असं क्रॉस ठेवा, नोट म्हणून लिहून ठेवा मार्जिनच्या वरती. एन इंटू ए, एम इंटू बी, मग एम इंटू बी सुरुवातीला पाहिजे, एन इंटू ए पाहिजे. माइंड इट, माइंड इट. डायरेक्शनल फॉर्म आहे वेक्टर म्हटल्यानंतर, त्यामुळे कदाचित त्याची कसोशी त्या पद्धतीने आहे. पहा, नोट म्हणून एक पॉइंट दिलाय खाली त्यांनी. नोट म्हणून एक पॉइंट दिलाय. x1 y1 z1 च्या ऐवजी a1 a2 a3 वापरलंय. पेज नंबर 152 वरतीच. b x2 y2 z2 ऐवजी b1 b2 b3 वापरलं त्यांनी. r1 r2 r3 म्हणजेच xy z, म्हणजेच xy. जस्ट नोटेशन चेंज करून त्यांनी तिथं मेन्शन केलंय. सो r1 i ची व्हॅल्यू चेक करा. ri साठी एकदा 1 एकदा 2 एकदा 3 घ्यायची. राईट, नोट क्लिअर आहे? मिड पॉइंट फॉर्म्युलासाठी m आणि n किती असतात? 1 असतात. m आणि n 1 असतात. त्यामुळे त्या रेशो बाबतीत इथं किती लिहायचं? 1. इथं किती लिहायचं? 1. इथं 1. इथं 1 लिहायचं. जस्ट m आणि n ची व्हॅल्यू 1 घेतलं की मिड पॉइंट तयार होतो. मिड पॉइंट जर असेल तर, मिड पॉइंट जर असेल त्या ठिकाणी r बार इक्वल टू a बार प्लस b बार डिवायडेड बाय 2. करेक्ट? a b चा जर r मिड पॉइंट असेल तर a बार प्लस b बार डिवायडेड बाय 2. करेक्ट? क्लिअर झालंच पाहिजे. क्लिअर. या थेरम नंबर 6, थेरम नंबर 5 होता. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, थेरम नंबर 5. नाव सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. कोण सांगणार आहे काय फरक पडला त्याच्यामध्ये? काय डिफरन्स आहे? काय डिफरन्स आहे? एक्सटर्नल डिव्हिजनचा असा काय डिफरन्स येतो ते ऑब्झर्व करायचं आहे आणि मेन्शन करायचं आहे. सेक्शन फॉर्म्युला फॉर द एक्सटर्नल डिव्हिजन. मेक द टायटल. सेक्शन फॉर्म्युला तर काही नाही, प्लस मायनस मध्ये फरक आहे. फक्त ऑब्झर्व द डायग्राम, ऑब्झर्व द डायग्राम आणि हाऊ टू राईट. हाऊ टू राईट द कंटेंट. कंटेंट कसं लिहायचं हे तुम्हाला पाहायचं. लिहायचंय मात्र प्रत्येकाने, हा लिहायचंय प्रत्येकाने. चेक करा. ए बी हा जो वेक्टर आहे, आर एक्सटर्नली डिवाइड, मात्र आर एक्सटर्नली डिवाइड. प्रिव्हियस डायग्राम मध्ये काय झालं होतं? ए बी इंटरनली डिवाइड, m:n. याचा यूज परत इथं होतो, लक्ष द्या, त्यामुळे ड्रॉ केलेलं. हा जो ए टू आर आहे तो m आहे, ए टू आर आहे तो m आहे. करेक्ट? याला एक्सटेंड केलं, हा रिड्यूस. आर टू बी आहे, n आहे. ए बी किती रे मग? ए बी किती? ए बी किती? ए बी किती? किंवा सिंपल वापरा. वरची लाईन दिसत नाहीये. काय मुलं आहेत ना खरंच.
बी पॉइंट मार्क केलंय राजा, बी पॉइंट फक्त हाईड होता तिथं, लगेच वरची लाईन दिसत नाहीये सर. ओके, लेट इट बी, डोंट वरी. काय झालं आता, येस एम मायनस एन येतं. सो लेट इट बी. काय करा फक्त थेरम मध्ये काय चेंज येतो तो फक्त ऑब्झर्व करायचा, राईट. ए आर बाय आरबी का बी आर रे, आरबी का बी आर, ए आर डिवायडेड बाय आरबी का बी आर. प्रिव्हियस थेरम मध्ये ए आर बाय आरबी. आताच्या थेरम मध्ये एक्सटर्नल डिव्हिजन साठी ए बी अँड बी आर, ए बी अँड बी आर. झालं, थेरम संपला. हे समजलं की थेरम संपलं. इथं फरक काय होता, ए आर बाय आरबी होता इंटरनल साठी, ए आर बाय आरबी होता एम बाय एन. इथं लक्षात ठेवा, या ठिकाणी आर, या ठिकाणी बी, इथं उलट आहे, बी टू आर आहे, बी टू आर. झालं ऑब्झर्वेशन, झालं, थेरमच कम्प्लीट होत. बी आर आर बी हो सेमच आहे, फक्त एक्सटर्नल येण्यासाठी असं तुम्हाला घ्यावं लागेल. सो एन इंटू ए आर. थेरम फॉर्मॅलिटीज बुक मधून कम्प्लीट करा. परत एकदा सांगतोय, माझ्यासारखं लिहिलं तर 0 मार्क मिळेल तुम्हाला, मार्क मिस देणार आहे तुम्हाला, 0 मार्क मिळेल माझ्यासारखं लिहिलं तर. त्यामुळे थेरम ऍज इट इज फ्रॉम द बुक, ऍज इट इज फ्रॉम द बुक, निबंध लिहिल्यासारखं लिहून काढायचं वगैरे. एकदम तंतोतंत आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे, तंतोतंत आलं पाहिजे. पर्याय नाहीये बुक शिवाय. लिहा ते पटकन, लिहिणार नाही तुम्ही नंतर, ते इकडे तिकडे बघत बसायचं नाहीये. पटकन फास्ट थेरम लिहा, तो लिहा पटकन थेरम तो. झालं का? Have you completed both the theorems properly or not? Have you completed the theorems properly or not? थेरम आहे ऍज पर द बुक, जशाला तसा लिहायचा आहे, फक्त डिफरन्स कुठं होता तो मी सांगत होतो. यस समर्थ, झालं का रे बाबा. एन इंटू आर, एन इंटू ए, एम इंटू आर, एन इंटू एम इंटू बी, एम इंटू बी, करेक्ट. सो एन इंटू आर आहे, एम इंटू आर आहे, मायनस एन आहे, मायनस एम बी या साईडला टर्न करा, प्लस एम इंटू बी. समर्थ, समजतं का रे बाबा तुला? सारखं रडत असतो, समजत नाही समजत नाही. समर्थ, एम बी मायनस एन ए. सर तुमचं समजत नाही, हिंमत आहे का म्हणायची काय?
असं काही नसतं राजा. समजतं तर समजतं, नाही समजत तर नाही समजत. त्याला काय ऑनलाईन आहे, कारण ऑनलाईन आहे, त्याला काही ऑप्शन दुसरा क्लासमध्ये ऑफलाईन शिकणार. m minus n, m minus n लगेच लिहून काढायचं समोर, तर फरक पडतो. लगेच लिहिलं ना तर फरक पडतो. तुम्ही काय करता, नंतर वर ढकलता. नंतर तुमच्यानी काय झालं का रे, होतं का रे कधी? तुम्ही म्हटलं नंतर अभ्यास कर. नंतर अभ्यास करणं करू म्हणणारे, नंतर अभ्यास करू म्हणणारे किती होतं रे तसं? होत असतं का? नंतर करू, नंतर करू. तसं होत नसतं राजांना. होऊच शकत नाही तसं. नंतर करू म्हणणाऱ्यांचा अभ्यास गेला कामात. काय होत चाललंय, बर्डन थिंग्स वाढत चाललंय, कन्सेप्ट वाढत चाललंय, कन्सेप्ट वाढत जाणार. तुम्ही म्हटलं नंतर नंतर तर होणारच नाहीये, होण्यासारखं नाहीच आहे. आता थिंग्स खूप वेगवेगळ्या 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 येत जाणार. परफेक्शन यायला वेळ लागतो. परफेक्शन टेक्स द टाइम. परफेक्शन टेक्स द टाइम. परफेक्शनला टाइम लागतो राजन. एक एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करावी लागते, मग तो कुठं टर्न होत असतो. परत काही जणांना काय करावं लागतं, बॅक जाऊन रिव्हिजन द्यावी लागते त्याला, त्याच्याशिवाय शक्य नसतं. बॅक जावं लागतं, रिव्हिजन करावी लागते. लिहिलं थेरम, पेज नंबर 153 वरती होता. ओके, त्या ठिकाणी नोट नंबर 1 आहे. whenever the ratio in which the point R divides joint two points A and B is required is convenient to take the ratio k:1. काय सांगितलं ते सांग. बर, इथं लक्षात ठेवा, R divides what? AB. R divides AB externally in the ratio m is to n. m is to n. काय सांगितलं, AB वेक्टर AB म्हणजे B मायनस A, राईट. इथं ऑब्झर्व करा, B मायनस A, रेशो MN, वेक्टर असा वाचायचा कधी पण, इकडून इकडे वाचायचं वेक्टर. आता नेक्स्ट, ज्यावेळेस तुम्हाला असं रेशो काढायचं असतं, त्यावेळेस मात्र तो काय कन्सिडर करायचं. सपोज आपण इंटरनल डिव्हिजन साठी फॉर्म्युला लिहिला. काय रे फॉर्म्युला, m इंटू बी, ए नाही, m इंटू बी n इंटू ए डिवायडेड बाय m प्लस n. ज्यावेळेस इटसेल्फ रेशो काढायचा आहे, बाकी सगळं गिव्हन असतं, त्यावेळेस m बाय n बी, n बाय n ए, m बाय n बाय n. काय केलं रे, काय केलं इथं मी, प्रत्येक टर्म n ने डिवाइड केली. प्रत्येक टर्म n ने डिवाइड केली. प्रत्येक टर्म n डिवाइड केली. सांगा मग डिफरन्स कुठे आला. This m by m consider as the k. kb n into n by n 1 झालं. m by n k plus 1. झेपलं का नोट नंबर 1, टेक्स्टबुक पेज नंबर 153. इंटरनल असेल तर पॉझिटिव्ह, एक्सटर्नल असेल तर निगेटिव्ह. दॅट्स इट. हा झाला इंटरनल साठी. एक्सटर्नल साठी समजा रेशोज तुम्हाला काढायचा असेल, तर या पद्धतीने येणार. क्लिअर आहे, या पद्धतीने येणार. यस, अभिषेक कदम, प्रत्येक टर्म n ने डिवाइड कर पहिल्यांदी. केली का अभिषेक. m बाय n, n बाय n 1, m बाय n, n बाय n 1. इथपर्यंत लिहिलं का तू. m बाय n ला k म्हणायचं, m बाय n k, n बाय n 1, m बाय n k, n बाय n 1. That's it. k into b bar plus 1 into a bar, k plus 1. कधी वापरायचं, k is the ratio. Suppose k ची व्हॅल्यू -11 by 8 आली. अर्थ काय रे, -m by n.
मायनसचा अर्थ काय आहे? निगेटिव्ह इंडिकेट्स एक्सटर्नल डिव्हिजन, पॉझिटिव्ह इंडिकेट्स इंटरनल, निगेटिव्ह इंडिकेट्स एक्सटर्नल. एक्सटर्नल, राईट? रेशो m:n, रेशो किती? 11:8. क्लिअर का आता? समजा काही ठिकाणी तुम्हाला रेशो विचारला तर तो रेशो त्या पद्धतीनं मेन्शन केलं जातं. प्रत्येक टर्म n न डिवाइड करा. m/n k, m/n 1, m/n k, n/n 1. तर तुम्हाला ज्यावेळेस रेशो काढायचा त्यावेळेस k घ्यायचा. येस, थेरम नंबर 6 मधला पॉइंट नंबर 1 खाली, थेरमच्या खाली आहे, नोट मध्ये आहे, पॉइंट नंबर 1. थेरम संपला मगच, थेरम संपला मगच. काही नाहीये, सिंपल आहे. इंटरनल डिव्हिजन असेल तर पॉझिटिव्ह, एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर निगेटिव्ह. हे तुम्हाला शुअर करायचं. तुम्ही या बाबतीत शुअर असला पाहिजे, इंटरनल काय आणि एक्सटर्नल काय. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल तिथंच आहे, नोट म्हणून पुढे. सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. व्हॉट इज सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल? लक्ष द्या. सेंट्रॉइड आला की गडबड नाही, सेंट्रॉइड आला की अजून इझी. सेंट्रॉइड सारखं इझी काहीच नाहीये. सेंट्रॉइडचा अर्थ हा ए, हा बी, सी. सेंट्रॉइड म्हणजे मिड पॉइंट असतो, राईट? ट्रायंगल कसाही असू द्या, हा मिड पॉइंट असतो. सपोज एडी इज द सेंट्रॉइड. सांगा रे, जी डिवाइड्स एडी इन द रेशो. जी डिवाइड्स एडी इन द रेशो किती रे? जी डिवाइड्स एडी इन द रेशो. याला आपल्या वेक्टर मध्ये आणायचं. ए बार, बी बार, सी बार and D bar. 3:2. Wrong. 3:2 असतं. काय व्हायचं तुमचं? सेंट्रॉइड 2:1 असतो राजाला. 2:1. 2:1 मध्ये डिवाइड करत असतो. 2:1. हा 2 आणि हा 1. हा m आहे, हा n आहे. हा m आहे, हा n आहे. ही लाईन अशी ड्रॉ करू आपण, हॉरिझॉन्टल. ओके, लक्ष द्या. A, G, B, 2:1. That's it. सांगा रे कसं लिहायचं? कसं लिहायचं? G divides AD internally. That's it. G divides AD internally. खरंच अवघड आहे का रे? काहीतरी अवघड बसतं. So G bar equal to 2 into D. बरोबर आहे का? 2 into D. 2 into D plus internal आहे का एक्सटर्नल आहे? इंटरनल आहे, पॉझिटिव्ह. 1 into A. 1 into A divided by किती रे? 2 plus 1. 2 plus 1. So G bar equal to 2D plus A divided by 3. करेक्ट? आलं का इथपर्यंत? आलं का? व्हॉट इज D रे? बट D काय असतो रे? D काय असतो? बोला पटकन. D काय असतं? For the BC, D is what? For the BC, D is what? For the BC, D is what? Correct. समजलं का अर्थ? D BC साठी, D BC साठी, अरे राजा मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट आहे.
हा जर मिड पॉइंट असेल तर काय B plus C, B bar plus C bar divided by 2, that is the D. Correct है क्या? Is it correct? B plus C divided by 2. झालं इथपर्यंत? उचला D ठेवा G मध्ये. D उचला G मध्ये ठेवा. सांगा रे काय झालं मग? G bar equal to 2 times D plus A divided by 3. So 2 times B plus C divided by 2 plus A divided by 3. This 2 cancel. A plus B plus C. ABC काय आहेत रे? What is ABC? ABC काय आहेत? चेक करा व्यवस्थित आणि सांगा मला. ABC काय आहेत? ABC are the vertices of triangle. Correct. ABC are the vertices of triangle. Vertices of triangle देताना काय असतं रे? X1, Y1, Z1, 3D. X2, Y2, Z2, 3D. X3, Y3, Z3. Correct? बरोबर आहे ना? त्या फॉर्मॅट मध्ये असतं. बरं हे लिहिलं का व्यवस्थित सगळं तुम्ही? कम्प्लीट केलं का? डी टाकला का मध्ये त्याच्यात? आणि हा फॉर्म तयार झाला. व्हर्टिसेसचे ऍडिशन. ए बार म्हणजे काय? ए बार म्हणजे काय? x1i, y1j, z1k म्हणजे ए बार. असंच बी बार, असंच सी बार, असंच डिवायडेड बाय 3. त्या पद्धतीने लिहावं लागतं त्याला. लेंदी आहे त्यामुळे स्किप करतोय हा पार्ट, पण लक्षात ठेवा डिवायडेड बाय 3 आहे. काय अर्थ? ए बार म्हणजे कोण? x1i, y1j, z1k. कोऑर्डिनेट ना, कोऑर्डिनेट असतो. मग ए ला लिहायचं, बी ला लिहायचं, सी ला लिहायचं, डिवायडेड बाय 3. कळलं? तर फारसं लिहित बसत नाही, ते खूप लेंदी मध्ये जातात. ओके, नेक्स्ट. टेट्राहेड्रॉन असेल आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला सेंट्रॉइड विचारला, टेट्राहेड्रॉन साठी जर सेंट्रॉइड विचारला तर ए प्लस बी प्लस सी प्लस डी असतो. टेट्राहेड्रॉनचा बेस ट्रायंगल असतो, लक्षात ठेवा. टेट्राहेड्रॉन म्हटल्यानंतर त्याचा जो बेस असतो तो ट्रायंगल असतो. टेट्राहेड्रॉनचा जो बेस असतो तो ट्रायंगल असतो, लक्षात ठेवा. टेट्राहेड्रॉन म्हणल्यानंतर बेस इज ट्रायंगल, त्यानंतर हे जे 3 कॉर्नर आहेत that will be yes pyramidal form. या पद्धतीनं अपेक्स पॉइंटला जॉईन करतो. अपेक्स पॉइंटला जॉईन होतं. अपेक्स पॉइंटला जॉईन होतं. राईट, 3D स्ट्रक्चर आहे. असं समजा पिरॅमिडल फॉर्म आहे, हा इनसाइड आहे असं इमॅजिन करा. बरोबर ते स्ट्रक्चर अपेक्स फॉर्म मध्ये दिसेल. याच्यामध्ये याचा जो सेंट्रॉइड असतो, त्याचं डिवायडेशन 3:1 मध्ये येतं. सो G इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युला लिहून देतो,
So G equal to A plus P plus C plus D divided by 4. So this is A, suppose B, C, D, ABC. लिहून ठेवा फक्त. 3:1 डिवाइड करतो पण त्या केसमध्ये. जरा विचित्र 3D आहे त्यामध्ये काय ड्रॉ करणार नाहीये. टेक डाउन 5.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. 5.2 फर्स्ट क्वेश्चन. पेज नंबर 160. 5.2 फर्स्ट क्वेश्चन. स्टार्ट. Page number 160. Exercise 5.2. First question. Okay. Exercise 5.2, page number 160. First question. सांगा काय? Find the position vector of capital R which divides the line joined in the point PQ. P आहे, Q आहे, R divides PQ. पहिला केस internal, दूसरा केस external. In the ratio 3:2. In the ratio 3:2. R divides PQ in the ratio 3:2. Correct? 3:2 मध्ये डिवाइड कर. 3:2 मध्ये जर डिवाइड करत असेल तर 3 into Q. So R divides PQ first internally. So R bar equal to 3 into Q. Correct? 2 into P. काय अवघड आहे? Divided by 3 plus 2. Correct? R. चे vertices आपल्याला काढायचे. 3 into Q. 2 into P divided by 5. सांगा रे P vector काय आणि Q vector काय? What is the P vector? What is the Q vector? P vector आहे 2i minus j plus 3k. फॉर्मॅलिटीज सोल्युशन बुक मध्ये चेक करायचे रे. फॉर्मॅलिटीज सोल्युशन बुक मध्ये चेक करायच्या. 2i minus j plus 3k. 2i minus j plus 3k. Q minus 5i plus 2j minus 5k. Minus 5i plus 2j minus 5k. Correct? This is the P and Q. Is the P and Q. Minus 5i plus 2j minus 5k in the ratio 3:1. Correct? 3:2. म्हणजे काय रे? म्हणजे काय? 3 into bracket minus 5i plus 2j minus 5. अगदी simple. 2 into P. 2i minus j plus 3k. Plus divided by 5. Divided by 5.
झेपेल का? झेपलं का? सांगा रे. या ठिकाणी 3 इंटू -5 काही नाही, क्यू ला लिहिलं, पी ला लिहिलं, वेगळं काही नाही केलं. पी चे कोऑर्डिनेट्स थोडक्यात पी चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला गिव्हन होते आणि ते वेक्टर मध्ये कन्वर्ट होतात. 2 - 1 3 कळलं का? स्पेस मध्ये क्यू चे कोऑर्डिनेट्स -5 2 आणि -5 त्याचं कन्वर्जन वेक्टर मध्ये झालं. विथ रिस्पेक्ट टू ओ असतो आणि आर चा कोऑर्डिनेट्स काढायचे. आर चे कोऑर्डिनेट्स काढायचे. आर कोऑर्डिनेट्स काढायचे. दॅट इज द क्वेश्चन. या आर चे कोऑर्डिनेट्स काढायचे. जसं पी चे लिहिलेत मी 3 XYZ, क्यू चे लिहिलेत XYZ, तसं आर चं XYZ 3 कोऑर्डिनेट्स काढायचे आर बाबतीत. सांगा काय झालं इथं कॅल्क्युलेशन. 3 इंटू -5 -15 करेक्ट. डायरेक्ट आय हा फॉर्म क्लिअर करा पहिल्यांदा. आय हा फॉर्म क्लिअर करा. इथं आणि इथं 2 इंटू 2 प्लस 4i प्लस 4 आणि आय कॉमन करा. आय कॉमन काढा. या दोन मध्ये मल्टिप्लाय करून आय कॉमन बाहेर. आय कॉमन बाहेर. सांगा जे बाबतीत इथं 3 इंटू 2 होणार, इथं 2 इंटू -1 होणार. 6 -2 चेक करा. 6 -2 6 इथं 6 इथला -2 6 -2 +4 पहिल्या वेळेस 6 3 इंटू 2 2 इंटू -1 -2 जे पुढचा पार्ट 3 इंटू -5 -15 पुढचा पार्ट 2 इंटू 3 6 आणि काय कॉमन के कॉमन. हे कळालं पाहिजे पटकन. फास्ट वर्कआउट पाहिजे. -11i 6 -2 +4j मायनस 6 म्हणजेच 9k करेक्ट. डिवायडेड बाय किती 5. प्रत्येकाचं डिनॉमिनेटर 5 सपोज. दिस इज द कोऑर्डिनेट्स ऑफ r. Is the coordinate of r. Is the coordinate of r. Coordinate of r. समजलं का? हे इथले कोऑर्डिनेट्स आहेत. काय आलं? -11/5 4/5 -9/5 -9/5. सांगा एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये काय फरक येईल? प्लसच्या ऐवजी मायनस. स्टार्ट द प्रोसेस. इंटरनल संपला. एक्सटर्नल r divides externally. एक्सटर्नलीचा अर्थ काय रे? पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह. 3 - 2 1. इथे कुठलं साइन रे? एक्सटर्नली निगेटिव्ह साइन. एक्सटर्नली निगेटिव्ह साइन. एक्सटर्नली उलट साइन. एक्सटर्नली निगेटिव्ह साइन.
सांगा मग काय फरक आला. व्हॉट इज द डिफरन्स. डिनॉमिनेटर 1 आहे, डिनॉमिनेटर 1 आहे, डिनॉमिनेटर किती 1. सांगा मग न्यूमरेटर किती फक्त, म्हणजेच वेक्टर किती. फायनल आन्सर, फायनल आन्सर इज, समजलं, एक्सटर्नल म्हणजे निगेटिव्ह फक्त, काही फरक नाही. सांगा पहिला किती आला, -19i, -19i, 6 + 2 8j, लास्ट वन -21k. संपला क्वेश्चन. ओके, या पद्धतीनं क्वेश्चन तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. सेकंड करता येईल तुम्हाला, मिड पॉइंट आहे. सेकंड करता येईल, मिड पॉइंट आहे. सेकंड इज व्हॉट, मिड पॉइंट. -21 ना, मायनसच आहे, मायनसच आहे राजन, तेवढं समजून घ्यायचं. मस्त चुकू शकतं ना, हे काय अंडरस्टूड आहे. इथला मायनस मायनसच येणार. शुअर आहे, शुअर, काही शंका नाही. निगेटिव्ह येण्याबाबतीत काहीही शंका नाही. ओके, सेकंड करा पटकन, फास्ट. मिड पॉइंट काढायचा आहे. दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2, दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2, दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2, मिड पॉइंट फॉर्म्युला. Done. 6 - 1 5. Very good. Very nice. Third one. A, B, C are collinear. Find the ratio in which the C divides the line segment AB. Question number 3. A. Coordinates 3 0 P. A चे coordinate 3 0 P. B -1 0 B -1 Q3, -1 Q3. Again, कुणाचे coordinate दिले, C. The ratio in which the C divides, माहित नाही, सध्या तरी पॉझिटिव्ह घेऊ आपण, इंटरनल घेऊ आपण टेम्पररीली. We will decide this as a internal division म्हणून घेऊ हा पॉइंट. माहित नाही आपल्याला इंटरनल का एक्सटर्नल, माहित नाही, टेम्पररी आहे तो, राईट, टेम्पररी आहे, परमनंट नाहीये, माहित नाहीये. सी आपण माहित नाही सपोज. ओके, लिनियर मिनिंग नाही, राईट. इंटरनल पण असू शकतो, एक्सटर्नल पण असू शकतो. सी चे कोऑर्डिनेट्स व्हॉट, -3 3 0. राईट डाउन. लेट C divides AB in the ratio. रेशो काढायचा असेल तर काय घेतात रे, रेशो जर काढायचा असेल तर, रेशो दिला असेल तर M/N, आणि रेशो जर काढायचं असेल तर, आता सांगितलं ना, इट सेल्फ रेशोज तुम्हाला काढायचं. C divides AB in the ratio K:1. K:1. इथं AB आहे, इथं K:1 आहे. कसं मल्टिप्लाय करणार, 1 with A, K with B. 1 with A means
C divides 1 into A bar, K into B bar divided by K plus 1 किंवा 1 plus K कसंही द्या. इंटरनल एक्सटर्नल K ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर एक्सटर्नल. If the K value is negative, then if the K value is negative, then external. K value is positive, then internal. असं तुम्हाला डिसाइड ठेवायचं. लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह येतो का K निगेटिव्ह येतो हे क्रॉस चेक करायचं. Yes, convert the vectors. A bar as 3i 0j plus P into K. B bar as minus I qj 3k, correct? C bar as minus 3i 3j 0k. पॉइंटचं कन्व्हर्जन वेक्टर मध्ये जो की इथं वापरणार आहे आपण. C हा सुद्धा एक वेक्टर आहे which is minus 3i 3j 0k लिहायची गरज नाही. A 3i 0j गरज नाही. P आणि K प्लस K टाइम्स B. हा K इथला K कन्फ्युज होणार. हा युनिट वेक्टर आहे, वेक्टर टाका किंवा सरळ करा लॅम्डा. त्यामुळं फेमसली यूज लॅम्डा. फेमसली काय यूज करतात? लॅम्डाचा यूज करतात. K आणि K कन्फ्युज होऊ नये त्यामुळं K आणि K चा स्क्वेअर होऊन बसेल थोड्या वेळात. त्यामुळे कट करून लॅम्डा लिहितोय. फेमस आहे लॅम्डा. रेशोसाठी युटिलाइज होणारा लॅम्डा फेमस असतो. 3i लॅम्डा इंटू बी. लक्षात ठेवा, लॅम्डा जर निगेटिव्ह आला तर एक्सटर्नल, पॉझिटिव्ह आला तर इंटरनल सी डिवाइड करतो. कशाला डिवाइड करतो? ए बी ला डिवाइडेड बाय 1 प्लस लॅम्डा. 1 प्लस लॅम्डा इकडे आणणार -3i प्लस 3j आणि त्याच्यासाठी लॅम्डा फॉर्मेशन. -3 1 प्लस लॅम्डा I प्लस 3 into bracket 1 plus lambda j, ओके, इक्वल टू, इथं लक्ष द्या, इथं 3, इथं -1 लॅम्डा, 3 minus lambda I कॉमन, P J नाही आहे इथं आहे लॅम्डा इंटू क्यू, J कॉमन. व्यवस्थित लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. या ठिकाणी 3i, या ठिकाणी लॅम्डा -1 I, याला अंडरलाईन करा आणि डू द कॅल्क्युलेशन्स प्रॉपरली.
करताय कॅल्क्युलेशन्स. इथं 3, इथं मायनस लॅमडा, 3 मायनस लॅमडा, दोन्ही मधून आय कॉमन. इथं जे नाहीये, लक्ष द्या. इथं मात्र हा लॅमडा क्यू ला मल्टिप्लाय झाला, लॅमडा क्यू एकाच ठिकाणी जे हा पी आणि लॅमडा 3 पी प्लस लॅमडा 3 लॅमडा पी प्लस 3 लॅमडा. सांगा रे दोन्ही मधून काय कॉमन. 3 प्लस पी प्लस इथला पी, इथं के आहे, इथं लॅमडा आणि इथला 3. पी प्लस 3 लॅमडा कॉमन काय, इथं चेक करा. युनिट वेक्टर के, युनिट वेक्टर के कॉमन. काय कंपॅरिझन, काय कंपॅरिझन. आय विथ आय, जे विथ जे, के विथ के. I with I, J with J, K with K comparison. Right? I with I, J with J, K with K comparison. हा compare करा रे. I with I. सांगा काय असेल आन्सर. I with I compare केला. I with I जर compare केला तर इथे सांगा -3 1 plus lambda 3 minus lambda. Correct? हा -3 lambda 3 minus lambda. आम्हाला प्लस याला पलीकडे नाही तरी चालेल. मायनस लॅमडा इकडे आला, प्लस झाला, -3 लॅमडा प्लस लॅमडा हा 3, हा मायनस त्या साईडला गेला, +3. करा कॅल्क्युलेशन. -2 लॅमडा इक्वल टू 6, लॅमडा इक्वल टू -3. करेक्ट? बरोबर आहे का? हा झाला एक पार्ट. द सेकंड, लॅमडा क्यू जे साठी कंपॅरिझन. लॅमडा क्यू इक्वल टू 3 into bracket 1 plus lambda. लॅमडाची व्हॅल्यू -3q. 3 into bracket 1 minus 3. 1 minus 3. So -3q equal to 3 into -2. -3q equal to -6. q equal to 2. सांगा मग p किती? p किती? p किती येतो मग? बरोबर आहे का? q ची व्हॅल्यू किती आली? लॅमडा -3 आला. पी क्यू काढायला सांगितलंय. पी किती, क्यू किती? क्यू जर 2 असेल तर रिमेनिंग पार्ट पी काढायचा आहे आणि पी किती येतो? आता लॅमडा इक्वल टू -3 आला. अर्थ काय झाला रे? अर्थ काय झाला? लॅमडा इक्वल टू -3 असेल तर व्हॉट इज द मिनिंग? निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आलं म्हणजे काय? दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स C divides AB what? C divides AB. Internally का externally रे? C divides AB. Correct. Correct. I correct. Externally is the correct. What is the ratio? What is the ratio? In which ratio but? 3 चा denominator काही नाही म्हणजे किती? Externally. In the ratio. In the ratio. 3 चा denominator काही नाहीये म्हणजे 1. 3:1. 3:1. Correct? 3:1. That's it. याचा मिनिंग तसा घेतला जातो. आपण इंटरनली घेत होतो. रॉंग आहे. C divides externally in the ratio 3:1. A total 3:1. 3:1. त्याचा मिनिंग होतो. काय डायग्राम वगैरे ड्रॉ करायची गरज नाहीये. डायग्राम वगैरे ड्रॉ करायची गरज नाहीये तसं. A, B, C divides AB externally निगेटिव्ह मुळे. करेक्ट? 3:1 किती मध्ये? 1 मध्ये. हा 3 आणि हा 1. That's it. या पद्धतीने. झिपलं क्वेश्चन? झिपे की नाही झिपे?
पेज नंबर 155 सॉल्व एक्झाम्पल 4. अतिशय महत्वाचं क्वेश्चन, अतिशय. पेज नंबर 155 सॉल्व एक्झाम्पल किती सांगितलंय 4th. स्टार्ट. पेज नंबर 155 सॉल्व एक्झाम्पल 4th. अतिशय महत्वाचा क्वेश्चन, किती जणांना समजतो तो. सॉल्व एक्झाम्पल आहे, पण एक्झामला बऱ्याच वेळेस असा कन्सेप्ट विचारला गेलाय. एक्झामला बऱ्याच वेळेस असा क्वेश्चन विचारला गेला. स्टार्ट. पटापट. Textbook page number 155 solve example 4th. Very important, very important. याला सिमिलर मिससेन्स एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन असेल, एक्सरसाइज मध्ये नाहीये दिसत आहे कारण. ओके, स्टार्ट दॅट क्वेश्चन. किती जणांना समजतो ते सांगायचं. किती जणांना क्वेश्चन समजतो, दॅट इज इम्पॉर्टंट. किती जणांना क्वेश्चन समजतो, दॅट इज इम्पॉर्टंट. पीची व्हॅल्यू काढली का रे? पीची व्हॅल्यू काढली का? आणि क्लास मध्ये येणाऱ्यांनी काय करायचं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो ज्याचा अभ्यास करायचा त्याची नोटबुक टीचरशी असली पाहिजे तुमच्याकडे. क्लास के मार्केट असो, सिंहगड रोड असो, टीचरची जर नोटबुक नसेल तुमच्याकडे, PCMB कशाचाही अभ्यास करा तुम्ही. अभ्यास कशाचाही करा, फिजिक्सचा करा, केमिस्ट्रीचा करा, मॅथ्सचा करा किंवा बायोचा करा. मला काय पाहिजे, मी आता एंट्रीज तशी करणार आहे. ज्याच्याकडे नोटबुक कम्प्लीट नाही ना, डायरेक्ट घरी जायचं, यायचंच नाही इकडे, फिरकायचंच नाही क्लासमध्ये. तुम्हाला क्लासमध्ये यायचंय, तुमची नोटबुक कम्प्लीट पाहिजे. नसेल ना, बिलकुल फिरकायचं नाही, तुम्ही यायचं नाही, मी हाकलून देणार आहे क्लासमध्ये. तुम्हाला ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याची नोटबुक मला पाहिजे. नसेल ना, मी अलाउड करणार नाही, बसू देणार नाही क्लासमध्ये. सेल्फ स्टडीला येणार असाल तर याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. काय पाहिजे मला कम्प्लीट, नोटबुक तुमची कम्प्लीट पाहिजे. जे जे टीचर शिकवतोय बोर्डवरती लिहून देतोय तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अलाउड राहणार नाही क्लासमध्ये. अलाउड राहणार नाही तुम्हाला क्लासमध्ये. तुम्ही कशाचा अभ्यास सांगा, फिजिक्सचा करणार आहे सर, फिजिक्सची नोटबुक मला पाहिजे. माझी नोटबुक घरी आहे म्हटलं, तुम्ही घरी जायचं, डायरेक्ट क्लासमध्ये यायचं नाही, अलाउड नाही करणार मी. परत सांगतो, केमिस्ट्री कशाचा अभ्यास करा, त्याच्याबद्दल काही नाहीये. काय पाहिजे, हे 4 सब्जेक्ट नोटबुक तुमची क्लिअर पाहिजे. नसेल तर अभ्यासाला यायचं नाही, सेल्फ स्टडीला बिलकुल यायचं नाही. तुम्ही काही नाही, नुसता गोंधळ करता येऊन. मला माझ्या नोटबुक कम्प्लीट पाहिजे. फिजिक्स असेल कशाचाही अभ्यास करा, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये माझं. टाइमपास करतात, अक्षरशः टाइमपास करतात येऊन नुसता, बिलकुल नाही. आता काय करायचंय, सब्जेक्ट वाईज नोटबुक कम्प्लीट असल्याशिवाय एंट्री मिळणार नाही. कशाचा अभ्यास करायचा ते सुद्धा माहित नसतं, तिथं येऊन बसलेला असतो, तासन तास गमवतायत, काही उपयोग नाहीये. आई वडिलांना एवढंच कळतं की माझा मुलगा गेलाय क्लासमध्ये, तो बोंबलत काय करतोय त्यांना पण माहित नाहीये. टाइमपास चाललाय सगळा, पूर्ण टाइमपास चाललाय. हा सब्जेक्ट आहे, नोटबुक पाहिजे. हा सब्जेक्ट करायचा आहे, नोटबुक पाहिजे. नोट्स नकोय, नोटबुक पाहिजे. क्लास टीचरनी नोट्स दिलेल्या असल्या तरच अलाउड असेल, अन्यथा अलाउड नसेल. दोन्ही ब्रँचसाठी आता घ्या, कुणाकडून घ्यायचं ते घ्या, कम्प्लीट करायचंय तुम्हाला, त्याच्याशिवाय नाही अभ्यास होत. दोन्ही ब्रँचेसला हा रूल ऍप्लिकेबल असेल. ओके, क्वेश्चन नंबर 4th हा सांगत होतो, ABC आर द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ABC रिस्पेक्टिव्हली. ए साठी A, B साठी B, C साठी C, position vectors of the ABC. Okay, they have given the equation 5A minus 3B minus 2C equal to 0. Find the ratio in which
The point C divides the line segment BA. Find the ratio in which C divides the line segment BA. रेशो काढायचा आहे परत आणि BA म्हटलंय त्यांनी, नॉट AB. BA म्हटलंय. C divides, इंटरनल एक्सटर्नल माहित नाही. C divides BA म्हटलंय हा, केअरफुली. BA जर म्हणत असाल तर वेक्टर काय असतो? A बार मायनस B बार. करेक्ट? हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता आपल्याला सी वेगळा ठेवावा लागेल, ए बी वेगळा ठेवावा लागेल. सी ला वेगळं ठेवा, म्हणजे सी ला निगेटिव्ह आहे, या साईडला घ्या पॉझिटिव्ह. सी ला निगेटिव्ह आहे, इकडे घ्या पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय येईल रे? 5A मायनस 3B इक्वल टू 2C. करेक्ट? अगदी सिंपल आहे. 5A मायनस 3B डिवायडेड बाय किती? 2. इथे किती राहिला? C. So C bar equal to 5A minus 3B divided by, how to write 2? Can I write 5 minus 3? Can I write this 2 as 5 minus 3? या 2 ला 5 minus 3 लिहिता येईल का? लिहिता येईल का रे? This 2 can be written as 5 minus 3. This 2 can be written as 5 minus 3. Okay. काय सांगितलेलं? वेक्टर कसा वाचायचा, रेशो कसा वाचायचा? वेक्टर शुड बी रीड ॲज. येतो हा एक्झामला, हा सीईटी ला पण येतं. खूप महत्वाचं आहे. वेक्टर काय रे? बी बार ए बार मायनस बी बार, पण बी कडून ए कडे म्हणजे बी ए. वेक्टर बी ए. रेशो 5:3. 5:3. Negative sign indicates external. Negative sign indicates external. या 3 गोष्टी always mind करायच्या. या 3 things always mind करायच्या. C divides BA externally in the ratio 5:3. अर्थ समजला का? याच्यात ट्विस्ट मेंटेन करतात, जशाला तसं विचारत नाहीत. ट्विस्ट मात्र मेंटेन करतात. ती ट्विस्ट तुम्हाला कळाली पाहिजे. 5.2 मध्ये या टाईपचा क्वेश्चन आय थिंक नाहीये. तुम्हाला डायरेक्ट मिसलेनियस मध्ये सापडेल. एक्सरसाइज, येस, मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये सापडेल तो. Just wait, I will tell you the example and we will conclude the session. Just wait 1 minute. I am checking the question. Okay.
नाहीये. ठीक आहे, याच्यावरून असे वेगवेगळे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा पार्ट सेंट्रॉइड, त्याच्यावरती क्वेश्चन्स आणि काही ट्विस्ट असलेले क्वेश्चन्स. ओके, इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजन साठी राहिलेले क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चर मध्ये. I will be there on Friday, Friday. आज Wednesday, right? शक्यतो Thursday, Friday. फ्रायडेला तर शुअर आहे. थर्सडेचा मेसेज तसा चेक करा. थर्सडेचा मेसेज चेक करा फक्त एकदा, तरी राहील मी Thursday, Friday 2 दिवस. ओके, थँक्यू.